नमो भगवते वासुदेवाय 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 नमो नमः श्री कृष्ण कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः गोविन्दाय गोविन्दाय श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव गोपाल कृष्ण भगवान वृंदावन बिहारी भगवान पुरुषोत्तम भगवान की जय। श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमो नमः। आज विश्वामित्रासह रामराया मिथिला नगरीमध्ये गमन करतील आणि राजा जनकाच्या द्वारानं विश्वामित्राची पूजा आणि सत्कार होईल। राम लक्ष्मणांविषयी जनक राजाच्या मनामध्ये परिचय करून घेण्याची जिज्ञासा निर्माण होईल। जनकानं आपल्या पूर्वपुण्याईनं रामाला ओळखलेलं होतं। बहुत सुकृताचं पुण्य असेल तर ईश्वराला जाणता येतं आणि ईश्वराला जाणण्यापूर्वी माणसाचं सत्य वचन असावं लागतं। सत्य वचनानं संस्कृतमध्ये भद्रवचनानं ईश्वराला जाणण्याचं बल प्राप्त होतं। म्हणून सत्यम ब्रूयात, जेवढं सत्य बोललं जाईल तेवढं ईश्वराचं रूप आपण स्थूल रूप पाहू शकतो। तीर्थक्षेत्र आहे तिथे जाऊन देवाचं स्थूल रूप पाहू शकतो, पण सत्य स्वरूप जे परमात्म्याचं आहे, जे अर्जुनाला सुद्धा परमात्मा गेल्यावर कळालं। आत्ताच ते आजोबा आले ना, कलियुगामध्ये सुद्धा 100 वर्ष मनुष्य राहू शकतो। त्यांच्या डोक्यात लाल टोपी होती, आज 100वा वाढदिवस होता त्यांचा। चालत आले आणि चालत गेले। सत्याच्या पालनानं इंद्रियांना बल येतं आणि असत्याच्या संभाषणानं, असत्याच्या व्यवहारानं, असत्याच्या विचारानं इंद्रिय निर्बल होतात। स्मृती कायम आहे। नाहीतर मनुष्य, आता सगळे लोक म्हणतात मला आठवण राहत नाही, मी मोबाईलला कॉल करून ठेवतो, वेळेवर तो मोबाईल सांगतो वय किती, तर म्हणे 38।
हे अशी परिस्थिती झालेली आहे. आठवतच नाही, लक्षातच राहत नाही. तर त्याचं कारण आहे असत्य भाषण, अभक्ष भक्षण आणि अपद्रव्य व्यय इत्यादिकांनी होतं. तदनंतर लक्ष्मणासह विश्वामित्र रामासह गौतम आश्रमाच्या ईशान्य दिशेने मिथिला नगरीकडे वळाले. दिशासुद्धा लिहिली आहे वाल्मिकांनी. ईशान्य दिशेने लक्ष्मणासहित मुनिश्रेष्ठ विश्वामित्र जनक राजाच्या यज्ञाचा समारोह राम आणि लक्ष्मणांना दाखवण्याकरता घेऊन चालले. गुरुनं शिष्यांना, जसं आता आपल्याकडे विद्यार्थ्यांना वर्षातून एकदा सहलीला नेणं आहे. काय दाखवायचं आहे? निसर्ग दाखवायचा आहे, नद्या दाखवायच्या आहेत. याची जशी माहिती दिली ना, तसं गुरुकुलामध्ये ज्या नगऱ्या सत्यवचनी होत्या त्या दाखवायच्या आहे आणि तिथे यज्ञ का चालतो हे रामाला शिकवायचं आहे. कारण विश्वामित्र कोण आहे? गुरु. विश्वामित्र हे गुरु आहे आणि अजूनही विश्वामित्र कोण आहे असा परिचय रामाला नाही आहे. आता जनकाच्या राज्यात गेल्यावर रामाला विश्वामित्राचा परिचय होईल. कारण दरबारात आले, कबूल झालं आणि बरोबर निघाले. क्षत्रिय हा सहजासहजी कोणाचा परिचय विचारत नाही. कारण क्षत्रियाची नजर अशी असते की आलेला माणूस बसतो कसा, उठतो कसा, बोलतो कसा, म्हणजे तुमच्या भाषेत सांगायचं म्हणजे तो बॉडी लँग्वेजवरून ओळखून घेतो हा माणूस कसा आहे. तो जास्त विचारत नाही. नाव काय तुमचं? मग तो बसतो कसा, उठतो कसा, बोलतो कसा, याच्यावरून तो त्याला 50 लोकांमध्ये सुज्ञ पोलीस एखाद्याच माणसाला इकडे आणि त्याला कोपऱ्यात नेऊन विचारतो, तो रस्त्यात धरतो. कारण त्याला त्या शरीराच्या हालचालीचं ज्ञान असतं क्षत्रियाला. जनक राजाही क्षत्रिय आहे आणि रामाही क्षत्रिय कुलोत्पन्नम हे असं आहे. म्हणून पूर्वी क्षत्रियाचं शिक्षण हे वेगळं असायचं, ब्राह्मणाचं वेगळं असायचं, व्यापाराचं वेगळं असायचं. कारण ते शिक्षण क्षेत्र आहे. तिन्हींचे शिक्षण क्षेत्र वेगवेगळे आहे. म्हणून तर हजारो ऋषी छकड्यामध्ये बसून, म्हणजे लहान लहान गाड्या, छकड्या म्हणजे 4-5 लोक बसतील अशी छकडं असतं. त्याच्यापेक्षा डोलीची गाडी वेगळी असते आणि गाडं मोठं असतं. तर छकड्यामध्ये 4-4 ऋषी आणि एकच घोडा असे जनक राजाकडे चाललेले. तेव्हा रामाने विचारलं, प्रभू एवढे ऋषी? म्हणाले, हो, जनक राजाकडे 1 वर्षापासून यज्ञ चाललेला आहे आणि आपल्याला तो यज्ञ समारंभ पाहायला जायचा आहे. मग हे एवढे ऋषी काय करणार तिथे? त्यावेळेला मुनी म्हणाले की आपण एकांतात बसू. आपण यांच्यात बसायचं नाही, कारण विश्वामित्र क्षत्रिय आहे, ब्राह्मण नाही. म्हणून बाजूला बसले, आपला तंबू दिला आणि त्या तिथून विश्वामित्राने पाण्याची सुलभता आहे तिथे तंबू टाकला. कारण ऋषी लोकांना काय लागतो? 3-3 वेळा स्नान, म्हणजे पाणी पाहिजे. पाण्याशिवाय तिथे ते तपश्चर्या करू शकत नाही. आणि उत्तम आचार विचारवाले लोक जवळ ठेवले आणि तेवढ्या वेळात जनकाला कळालं. जनकाचा जो सेवक होता तो पळाला आणि विश्वामित्र आले. बाबा यांनी यांचा डेरा टाकला म्हणजे यांचं साहित्य बरोबर होतं सगळं. कारण विश्वामित्र एकटे नव्हते, राम लक्ष्मण तर होते, पण ऋषी बरोबर होते, हे शिष्य. आणि त्या शिष्यांसहित ते तिथे गेलेले होते.
विश्वामित्र आल्याबरोबर दूताने जसं सांगितलं तसं जनक राजाचे पुरोहित शतानंद यांनी लगबगीने विश्वामित्रांच्या अर्घ्यपाद्याची पूजेची तयारी केली. राजाला सांगितलं चला लवकर, कारण विश्वामित्राचं पूजन नाही झालं तर क्रोध. ब्रह्मऋषी जे असतात त्यांनी कोणी पूजन करो का न पुरो त्यांना राग येत नाही, पण क्षत्रिय नुसतं समोर आला नाही जो पाहून याला असं आहे. म्हणून साहेबाच्या पुढून आणि गाढवाच्या मागून कधी जायचं नसतं, कारण गाढवाच्या मागून गेल्यावर केव्हा लात मारेल त्याचा भरोसा नाही. साहेब टोकून देईल, साहेबाची मान खाली असेल तेव्हा पळून जाता येतं, असं आहे. म्हणून शतानंदानं विनवित भावानं स्वागताला तयारी केली. अर्घ्य शीघ्रतापूर्वक विनयपूर्वक धर्मशास्त्रानुसार विश्वामित्राचं धर्मयुक्त अर्घ्य समर्पित केले. महाराज जनकानं पूजा केली आणि विश्वामित्रानं जनकाला कुशल समाचार विचारला. बरं आहे ना सगळं. जनक राजाने हात जोडले. आपलीच कमी होती, मी केव्हाची वाट पाहत होतो की तुम्ही कसे येत नाही. सुज्ञ राजा आहे, जिंकून घेतलं विश्वामित्राला, तुमचीच कमी होती. लगेच विश्वामित्र, कारण क्षत्रिय आहे. त्यावेळेस महात्मा जनकाची पूजा ग्रहण केल्यावर राजानं विचारलं, महाराज माझे पुरोहित आपल्याशी काही बोलू इच्छित आहे. विश्वामित्रांनी शतानंदाला विचारलं की कुशल आहे ना सगळं, तुझी माता आणि पिताही कुशल आहे. लगेच निरोप देऊन दिला. माझी आई कुशल आहे? हो, याच रघुराजाने तुझ्या आईचा उद्धार केला, हा दशरथ पुत्र राम. शतानंदाला 100 पटीचा आनंद झाला. त्याने विश्वामित्रांना नमस्कार करायला गेल्यावर विश्वामित्राने हात दाखवला, थांबून जा, मी केला नाही उद्धार, इकडे केलाय. पहा, आपण जे काम केलं नाही त्याचं श्रेय घेतलं नाही विश्वामित्राने, लक्षात ठेवा. या युगामध्ये कोणी कोणतंही श्रेय घेऊन येतं. अरे मी सांगितलं होतं त्याला, झालं संपलं. मी होतो म्हणून त्याने केलं, मला घाबरत होतो. म्हणजे विश्वामित्राने पुरोहित ऋत्विजाला आसनावर बसवलं आणि मंत्र म्हणायला सांगितलं. त्यावेळेला विश्वामित्राच्या म्हणण्याप्रमाणे शतानंदानं मंत्र म्हटले आणि म्हटल्यानंतर शतानंदा, अहिल्याने मला सांगितलं होतं की जनक नगरीला गेले तर माझ्या मुलाचं कल्याण करा, असा तुझ्या आईचा निरोप. पहा, प्रत्येक आई मुलाचं कल्याण इच्छिते हे सुनांना समजलं. केव्हा समजलं? तुमची आई बुडबुड फार करते. अशा सुनेला आई झाल्यावर कळतं की काय करावं लागतं. म्हणून आपण ज्या घरात जातो ना त्या घराण्याची परंपरा धरून चालावं. आज काय होतं, परंपरा धरत नाही, याला विचार त्याला विचार. अरे बापरे, एखादा माणूस पण सोडत नाही, तो नाशिकच्या माणसासारखा. त्याला विचारायला चालले जातं. काय आता आपल्या जळगावचे लोक कबूल करतात, आम्ही गेलो होतो दादा तिथे, कबूल करताय असं आहे.
कारण मनुष्य असं कल्याण इच्छितो इकडून वेळ असं नाही. जी वेळ येते ना त्याच वेळेला काम होतं. वेळ यावी लागते. मग वेळ लवकर यावी याकरता सत्कर्म करीत राहा. सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. काय मंगल आहे? तर प्रभूचं नाव घेत राहायचं आहे, बस. दुसरं काहीच करायचं नाही. पण नाव घ्यायला कोणी तयार नाही. पूजा करायला तयार आहे. नाम घ्या. नामाने सगळे विघ्न टळून जातात. निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. सगळे कार्य नामाने मंगल होतात. ब्रह्मऋषी हे काही लोक यज्ञाची दीक्षा घ्यायचे राहिलेले आहे, त्यांना दीक्षा देण्याचं काम तुम्ही करा. तेव्हा विश्वामित्रांनी सांगितलं, हे जनक राजा, तुझं कल्याण असो. तुला काही प्रश्न विचारायचे आहे ना. आता यांना माहिती होते त्याला काय विचारायचं आहे. हे दोन जनक राजाने हात जोडले. महाराज, हे दोन धनुष्यधारी राजकुमार हत्तीसारख्या मंदगतीने चालतायत. दिसायला सिंह आहे का हो? आता क्षत्रिय हळू चालतो का? पण कोणाच्या मागे चालतोय? हा, म्हणून गुरुच्या असं पुढे नाही चालायचं, मागे चालायचं. आणि गुरुची सावली पडते तिकडे बी चालायचं नाही. सावली पडली तिकडे चालले की त्या सावलीवर काय द्याल? म्हणून विरुद्ध दिसत असं. म्हणून यांची मंदगती होती, गजगती होती, पण चेहरे सिंहाचे. बा कसं वर्णन केलेलं आहे वाल्मिकांनी. चेहरे सिंहाचे पण गती मंद, गजगती. का गजगती आहे? तर गुरुच्या मागे चालायचं, पुढे पुढे नाही चालायचं, किंवा पुढे पुढे बोलायचं नाही. गुरु सांगतात ते ऐकायचं. काही काही विद्यार्थी मध्येच बोलायला लागले की गुरुजी नाही करू, उद्यापासून पुढे बसू नको, तू मागे व्हायच, असं सांगितलं जातं. कारण काय? त्याला वाटतं मला सगळं माहिती आहे. ते माहिती असलं तरी ते वापरायचं कसं हे ठरलेलं असतं. हल्ली लोक गुगलहून माहिती घेतात, बडबड करत राहतात. पण ती माहिती कशी आहे? त्या जगन्नाथपुरीहून कॉल येतं बघा, तुम्हाला जगन्नाथपुरीचा प्रसाद घरपोच पाठवू. काही आतापर्यंत मंदिराने कधी स्कीम काढली होती का? हे दुसरे लोक काम करतात असं. तर ते ह्या गोष्टीत पडायचं नाही. कोणी भात शिजून घ्यायचा आणि भात पाठवून द्यायचं, झालं. जगन्नाथ आणा पैसे. हे ऑनलाईन बंद करा, हा धर्म नाही आहे. असा प्रसाद बिसाद आपण गेलं पाहिजे तिथे. हा व्यापार होऊन जातो. आणि जिथे व्यापार आला तिथे सत्यता राहत नाही. पहा ना, तो बुंदीचा लाडू कसा झाला तिरुपतीचा. काय रिकामे काम आहे ना. शेगावला जाऊन पहा, सकाळचे 9 ते रात्रीचे 9 पर्यंत जेवण सुरू आहे, गरम ताजं. पण रात्रीचे 9 झाल्यावर बिलकुल बंद. म्हणजे ते कर्मचारी सुद्धा दुसऱ्या बाजूला जेवतात. जी पद्धत आहे, जी शिस्त आहे, ती सत्याला धरून आहे. लोभाला धरून आली की गडबड होते. लोभ धरला की गडबड होते. लोभ नाही धरला तर गडबड होत नाही. आणि गडबड नाही झाली म्हणजे क्षोभ होत नाही. अतिलोभ होतो क्षोभ नाना विकारी. अतिलोभ होतो क्षोभ नाना विकारी. हे हत्तीसारखे मंदगतीने चालणारे आणि प्रफुल्ल कमलाप्रमाणे ज्यांचे चेहरे, धनुष्यबाण ज्यांच्या खांद्यावर, मनोहर रूप अश्विनी कुमारांना लज्जित करणारे, तारुण्यावस्थेमध्ये प्रवेश करणारे, स्वइच्छेने दिसणारे असे हे कुमार आहेत कोण?
जनक राजानं पाहिलाय. रामम राजीव लोचनम. यांची शोभा काही वेगळी आहे. महात्म्या जनकानं प्रश्न केल्यावर आत्मबलानं संपन्न असलेले विश्वामित्र म्हणाले. आत्मबलाने संपन्न, केवढं विशेषण लावलंय बघा. आत्मबल ज्यांच्याजवळ आहे. म्हणून देवाला ओळखण्याकरता आपल्याजवळ कोणतं बल पाहिजे? आत्मबल. द्रव्यबल काहीच उपयोगाचं नाही. द्रव्य बलाने तुम्ही देवाला द्रव्य देऊ शकता, पण द्रव्यानं देव ओळखता येत नाही. द्रव्याने देव ओळखता येत नाही. पूर्वीचे कीर्तनकार एक गोष्ट सांगायचे, मला एकदम आठवलं की एका बाईनं पांडुरंगाला नवस केला की देवा मला जर मुलगा होईल तर मी मुलाला सोन्याचं, म्हणजे देवाला सोन्याचा अंगरखा वाहील. या बाईला मुलगा झाला, हिने तयारी केली, ताट झाकलं, सगळे म्हणे सोन्याचा अंगरखा, सोन्याचा अंगरखा. देवापुढे नेल्यावर कापडाचा. म्हणे का गं बाई सोन्याचा? माझा मुलगा सोन्या, त्याचा हा अंगरखा. लक्षात आलं का? असं आहे ते. तर या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या लोभाने अशा होतं. जुने लोक सांगायचे अशा गोष्टी की काही लोक समाजाला सांगतात वेगळं. जसं आता कोणीतरी गाय आणले ना, तर ती गाय, मी त्यांना म्हटलं ही खोटी चांदी आहे, कशाला एवढे पैसे खर्च करत बसले, पितळी आहेत, घृताची करायला सांगितले जातं. हो म्हणे अगदी हलके कोंबडे पत्रा आहे, त्या डालडाच्या डब्याला वरती जो पत्रा येतो ना पातळ, त्याची बनवली जाते, त्याला वरतून चांदीची पालिश मारली जाते. 1 महिन्याने काळी कुट्ट होऊन जाते ती. द्रव्याचं द्रव्य जातं आणि खोटं दान दिल्याचं माथी पडतं. मंगळसूत्र जोडवे सुद्धा खोटे. बदलवायचे. मी परवा सांगितलं की भर घालायची आहे, मग खाजगी सोनाराकडे जाऊनच त्याच्यात भर घालावी लागेल. हे देऊन द्यायचे आणि दुसरे घेतले की हे चांगले चांगले जातील आणि खोटे येतील. म्हणून ते म्हणतात, जनक राजाचा प्रश्न ऐकल्यावर आत्मबलानं बलवान असलेले विश्वामित्र म्हणाले, राजा ऐक आता, हे दशरथ पुत्र आहेत, खुलासा करून दिला. पण हे माझ्या सिद्ध आश्रमातले विद्यार्थी आहेत. यांनी मोठे मोठे राक्षस मारलेले आहे. यांना विशाल पुरीचं म्हणजे बद्रीनारायणाचं दर्शन करून आणलेलं आहे. आणि चमत्कार असा, दशरथ आपला जनक राजा येताना या दोघांनी अहिल्याचा उद्धार केला. अहिल्याचा उद्धार केला आहे ना. हो, ते आम्ही तिघं आश्रमात घुसलो, पण आम्हाला काही विपरीत झालं, कारण गौतमाने श्राप दिला होता, जो आत येईल तो म्हणून गौतमांचा आणि अहिल्याचा रामानं जो झालेला वियोग होता तो संयोग करून दिला. आता गौतम म्हणजे इंद्रियांना दमन करणारा आपला भाव, आणि अहिल्या म्हणजे बुद्धी. आपली बुद्धी लोभापायी काय होते, दगड होऊन जाते. लोभाने माणसाची बुद्धी जड होते. पण भावाला पटत नाही काही वेळा. पण लोक काय म्हणतात, इतके लोक करता मग आपण केलं तर त्यात काय, असं म्हणून हे करायला. केव्हा केव्हा भावाला पटत नाही की आपण हे बरोबर करत नाही आहे, पण लोकांचं उदाहरण घेऊन करायला लागून जातो. अहिल्या म्हणजे शुद्ध बुद्धी. कोण बुद्धीला कोण फसवतो, इंद्रिय. इंद्रिय म्हणजे इंद्रियांचा मालक कोण आहे, इंद्र.
काय केलं त्याने? रूप बदलवलं. इंद्रानं रूप बदलवलं, छल कपट केलं. आता पहा तुम्हाला मुलींना शिकायला आलेल्या, डॉक्टरला आलेल्या मुलींना किती लोकांनी छल कपटाने फसवलं. की धर्मांतर करताना किती लोकांना फसवलं जातं. तर छल कपट जगामध्ये वाढत जातं. आणि म्हणून स्त्रियांनी दुसऱ्या माणसावर जास्त विश्वास ठेवायचा. पण आपण कोणावरही विश्वास ठेवतो. आता आपण कशा करता 2 काकडे करतो माहिती आहे तुम्हाला? 5:30ला जर लोक यायला लागले तर घरून केव्हा निघतील ते? 5ला. आणि रस्त्यात कोणी काही केलं तर? म्हणून 5:30चा काकडा फक्त पुजारी करेल आणि 6:15ला तुम्ही या. कारण दुर्वर्तन, घातपात घडायची चान्स द्यायचा, हा याला म्हणतात धर्म. धर्म सांभाळायचा आहे, पण अधर्म घडायला केव्हा केव्हा धर्म करून चावडी चढावी लागते. याला नियम असतं. आता तरी उजळून जातं. त्या कार्तिकात अंधारा असतं 6ला सुद्धा बंद राहील फाटाक. 6, 6:15 द्या. कारण माणूस भावनेच्या वरात निघून जातो. कोणाचा मोबाईल जाईल, कोणाचं मंगळसूत्र जाईल, कोणाचं काही जाईल, कोणाची गाडी चालली जाईल भरून. म्हणून धर्म करताना तेव्हा तिथे लिहिलं आहे 2 काकडे. लोक म्हणतात 2 का बरं? तुला नाही समजणार. कारण केव्हाही 10 झालं की आवाज कमी करा. मला आवडत नाही ते श्रीअनंत सुद्धा नाही. कायदा आहे. देव ओरडून मिळत नाही, भावाने प्रेमाने मिळत. पण काही हे कळत नाही. आणि काही दिवसांनी याच्यावर बंदी येणार आहे. कारण याच्याने वातावरण जास्त खराब होतं. चाललंय ते संशोधन. किती कर्कश वाणी येते पहा तुम्ही. ध्वनी संकट आहे. म्हणून एक कॉल बेल जी होती ना, आपल्या मंदिराच्या घंट्याचा नाद आल्हाददायक आहे. आणि ह्या सगळ्या ज्या बेल आहे तो एसटीचा पहिला होता बॉम 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 मंगल होता तो. हे आता कर्कश आहे. एस टीच्या लाईटामध्ये सुद्धा, मोठ्या गाडीच्या लाईटांमध्ये काळं टिंब असायचं. कारण तो प्रकाश डोळ्यात यायला नको. आता एकदम फोकस होतो, दिसतच नाही पुढे समोर. विज्ञानाला सुद्धा सज्ञान करता येतं. नाही तर काही काही विज्ञान घातक आहे. हे कळत नाही आपल्याला. चिकटपट्टी लावण्याचा कंटाळा केला, व्यवस्थित नाही लावण्याचं, स्पार्किंग होईल. आणि स्पार्किंग झाली तर काय होईल? म्हणून जो करता आहे तो ज्ञानवान पाहिजे. राजा हे 2 राजकुमार आहेत. महात्मा जनकानं रामांकडे असं प्रेमळ भावनेनं पाहिलं. रामम राजीव लोचनम. आणि विश्वामित्रानं आज्ञा केली, रामा जनकाच्या समोर या. गुरुच्या आज्ञेनं देवाचं दर्शन. म्हणून आज्ञा घेऊन दर्शन घ्यायचं आहे की मला दर्शन करायचं आहे. त्यावेळेस परमबुद्धिमान विश्वामित्रांचं वचन ऐकल्यावर जनक राजा आनंदित झाले आणि शतानंदांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. गौतमांचा ज्येष्ठ पुत्र तपस्येने कांतीनं प्रकाशित झालेला होता आणि रामचंद्रांच्या दर्शनानं आणि यांनी माझ्या आईचा उद्धार केला याच्याने अतिप्रसन्न. कारण कोणाच्या घरी पौरोहित्य करतोय? विधीही जनक राजाच्या घरी. म्हणून यजमान सुज्ञ असला की ब्राह्मण आणखीन कर्म आनंदाने करतो.
नाहीतर तो डोळ्याला पाणी लावायला सांगितलं की तो गुरुजीच्या डोळ्याला पाणी लावतो. काही लोक चष्म्याच्या वरती लावतात, भाऊ तो काढतं खरं, कारण डोळ्याला पाणी लावल्यानंतर डोळ्याला गार वाटतं आणि आनंद होतो. म्हणून नेत्रोदक स्पर्श. मी जाताना सुद्धा हात धुवून ते बर्फाचं पाणी डोळ्याला लावून जातो, अंगावर प्रोक्षण करायचं. डोळे आनंदित होतात थंड जलानं. आनंदित झाला आणि दोन्ही राजकुमारांना सुखपूर्वक शतानंदानं मुनिश्रेष्ठ विश्वामित्रांना विचारलं, महाराज हे दोन्ही यशस्वी बालकांनी माझ्या मातेला उद्धरलं आहे, मी यांचं दर्शन करू? विश्वामित्रांना विचार म्हणाले, दर्शन मनाने करा, हात जोडून नाही. का? त्यांना गौतमांच्या वचनानं उद्धार करावा लागलाय. ते क्षत्रिय आहे, त्यांना तू शतानंद नमस्कार करू नको. माझे शिष्य आहे, त्यांना पापात पाडायचं इतके कडक होते विश्वामित्र. भावना मनात ठेवा. भावना मनात ठेवली, तिचं प्रदर्शन केलं ना की भावना कमी होऊन जाते. म्हणून भावनेचं प्रदर्शन करायचं नाही. आपल्याला देवाकडे पाहिल्यावर डोळ्यात जर अश्रू आले ना, लगेच आपला रुमाल घ्यायचा ना असं लावून घ्यायचं. दुसऱ्यांकडे काहीतरी घरी झालं, रडतोय भाऊ झाले, तर त्याला देवाचा आनंद अश्रू येत आहे हा म्हणतात, त्याच्या घरी भानगड झाली. सखुबाईच्या चरित्रात असं आहे. सखुबाई प्रेमानं रडायची देवाकडे आळवताना. तिची सासू म्हणायची, एवढी चांगली वागवते तरी रडते, किती बी केलं तर भिकाराची पोरगी आहे ना, असं बोलली आहे. काय आहे? भिकाराची पोरगी. म्हणून ते म्हणतात, महान तेजस्वी यशस्विनी माता अहिल्याचा यांनी उद्धार केलेला आहे, म्हणून तू आदर सत्कार कर, पण वंदन करू नको. महातेजस्वी मुनी रामायण प्राचीन वृत्तांत आहे. माझी माता देवराज इंद्राद्वारे कपटानं दुराचारानं घटित झाली होती. हे मुनिश्रेष्ठा, आपले कल्याण असो. रामचंद्रांचं दर्शन आम्हाला झालं आणि आमचं घर शापमुक्त झालं. पहा आता तुम्हाला याच्यावरून, तुमच्या घरावर कोणी काही केलं असेल, आता बा तुम्हाला कसं समजावून सांगतो. कोणी उडीद फेकले, कोणी निंबू फेकला, कोणी बंबू फेकला, तुमच्या जाऊने काही केलं, तुमच्या सासूने काही केलं, तर कशाने शांत होत होते? रामाने. मग तुम्ही दर सकाळ संध्याकाळ 2 वेळा 11 वेळा भजन केलं, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, तर तुमचं घर सुद्धा पण तुमचा भरोसा बसणार नाही. ते तिकडून उडीत घेऊन याल तुम्ही शनी मंदिराची, अशी बुद्धी आहे तुमची. तुम्ही विचारलं तर आम्ही तुम्हाला उडीतच सांगू उतरवायला, पण अध्यात्मामध्ये मात्र नाही सांगणार. कारण अध्यात्मात जे खरं आहे ते सांगावं. म्हणून स्वामी समर्थ काय सांगतात, भिवू नको मी, पण आपला भरोसा बसतो का? असं आहे. हे लक्षात आलं पाहिजे. म्हणून त्यावेळेस शतानंदाने प्रश्न केला की महाराज, महामुनी विश्वामित्रा कुशल शतानंदाने उत्तर द्यायला सुरुवात केली आहे. हे मुनिश्रेष्ठा, आपण म्हणतात की कर्तव्य कर्तव्य, पण महर्षी गौतमांनी माझ्या आईला जो श्राप दिला तो तसा श्राप भृगुवंशामध्ये जामदग्नी आणि रेणुकेचा सुद्धा असाच आहे.
जामदग्नी पूजा करत होते आणि पाणी यायला पाठवलं, तर ते जलक्रीडा करत होते स्त्री पुरुष. ते आईसाहेबांनी पाहिलं, उशीर झाला म्हणून श्राप देऊन टाकला आणि परशुरामाला सांगितलं याला उडवून टाक. तर हे नियतीचा खेळ आहे हे मला आज कळालं. आणि नियतीचा खेळ दुरुस्त करायचा असेल तर त्याला प्रभूच लागतात. म्हणून रामांनी अहिल्या उद्धार केला. हरे राम हरे राम हरे कृष्ण आता बघा हे मॉडिफिकेशनचे पोरं जे आहे ना इंग्रजी शाळेत शिकलेले, आता कशी होत नाही. एखादा महाराज दगडाला पाय लावून बाई कवरणी करत असे प्रश्न करतात तुम्हाला. तर हे माहिती पाहिजे आपल्याला, फक्त वरचं ढोबळ माहिती असतं. म्हणून धर्मग्रंथाविषयी अश्रद्धा करू नका. मी तुम्हाला सांगितलं ना, हल्ली ज्या आईबापांना घरात कोणी मान देत नाही. आत्ताच संध्याकाळी माझ्याकडे कंपनी आले ना, ते म्हणे दादा सकाळच्या प्रवचनात तुम्ही फार एक मुद्दा सांगितला की माणूस स्नेहानं पोसला जातो. सकाळी सांगितलं मी की लहानपणी आईचा स्नेह लागतो, थोडं मोठं झाल्यावर मित्रांचा स्नेह लागतो. पण आईने जीव घालावा असं वाटतं, कोणी घातलं तर नाही वाटत. मग आई अंगावून हात फिरवतो. मग मित्रांबरोबर जेवायला बरं वाटतं, पंगत संगत. मित्र झाले की पत्नीबरोबर जेवायला वाटतं, आणि वृद्धाश्रम झाले की नातवांबरोबर जेवायला बरं वाटतं. एक नातू इकून बसतो, इकून नातू. म्हणजे माणसाला जन्मभर काय कशाने सुखी राहत होतो? स्नेह. काही काही काय ना, मग आईचं आणि बाबाचं काटून बुडून टाका, मग आपण बसू मस्त गप्पा मारा. त्यांना स्नेह पाहिजे असतो. पान तुमचा अनुभव पान, तुम्ही आठवत तुम्ही काय काय केलं आहे ते. असं बिलकुल उल्लू बनवता. आई तुम्ही जेवून घ्या पटकन, बाबा तुम्ही जेवून घ्या. असं आपण अन्नात सुद्धा छलकपट करतो. आणि म्हातारपणी स्नेह लागतो. तुम्हाला म्हाताऱ्यांना चांगलं ठेवायचं असेल तर सगळ्यात सोपं स्नेह वाटा. म्हणून आता घरात मान मिळत नाही, म्हणून हे पोरं आपल्या शाळेमध्ये स्नेह संमेलन भरवतात. सगळे गावागावाचे, कोणी कलेक्टर असतो, कोणी काही असतो, तो येतात ते शाळेमध्ये सगळे. कारण स्नेहाशिवाय मनुष्य जगात, आणि भारतीय संस्कृती स्नेह देणारी आहे. तर सकाळचं प्रवचनाचं मला डबल सांगावं लागलं. म्हणे आम्ही आता परत घरी जातो ना ऐकतो, तुम्ही बोला त्याच्यावर. स्नेहावरच जगतो मनुष्य, म्हणून स्नेह संमेलन आहे. बरोबरीचे हा गेला तर परवा स्नेह संमेलनाला मित्रांच्या बरोबर. मग कोणी भेटे का रे वहिनी कशाने गेली, तो म्हणतो तुझी आहे बुवा अजून चांगले आहे, तुम्ही दोन्ही टनाटन. हे स्नेह संमेलनाची भाषा आहे. हां, ह्या इतक्या कशा काय जाड झाल्या, मग तुमचे भाऊ चांगलं खाऊ घालता, बोलते ती दिराला. आमच्या घरी काय होतं, स्नेहामध्ये असा आनंद मिळतो. मुलगा काय करतो, चाल चर्चा सुरू होऊन जाता ना. अरे लागले माझे दोन्ही, चल छान झालं, आनंद ऐकू येतो. म्हणून मनुष्य जगतो कशावर? स्नेहावर. आणि आज तुम्हाला स्नेह नाही म्हणून बघितलं सकाळी हसता तुम्ही, हा हा. नाही तर नातवाबरोबर मस्त असतो माणूस. नातवाबरोबर म्हणून स्नेह. श्रीराम भक्त वाल्मीक ऋषी पुनश्च सांगता दृढधनवासी राया हरी इंदिरेसी पंचपर्व सांगितले. रामभक्त वाल्मीक ऋषींनी दृढधन्व्या राजाला अधिक मासाची कथा सांगितली आणि तीच कथा महाराजांनी आईसाहेब लक्ष्मीला सांगितली. ऐकोनी क्षीराब्दी तनया, समुद्राची मुलगी
मागुती हस्त जोडोनी म्हणे प्रभू कृपा करोनी उत्तम कथिली कथा पुनश्च लोक कल्याणार्थ अधिक महात्म्य सांगा ते ऐकोनी प्रेम आनंद बोलत हरी अधिक मासी द्वादशी पुनव व्यतिपात दानासी देता किंचित महत्व फल ते सकळ यज्ञाचे पुण्य होय. या अधिक मासामध्ये यज्ञ करण्यापेक्षा जेवढं दान दिलं जाईल त्या दानाने यज्ञाचं फळ मिळेल. कारण हे सगळं देवाच्या नावाने द्यायचं आहे. पुरुषोत्तम. आता कोणीतरी लग्नाचा विचार जाऊ दे म्हटलं, आता 10 दिवस तर राहिले, कशाला या मलमासात तो विषय काढतो, नंतर पाहू म्हटला. पण कारण की ऐकणारे लोक असताना त्यांना सांगतात बाकीच्या ऐक, कारण न ऐकणारे असले त्यांना सांगून काही उपयोगच होतं, ते डोकं उठवतात ते. म्हणून व्यतिपात पुनवद्वादशी यातून कोणते दिवशी विशेष करावे दानासी तुझं सांगतो. उत्तम गुण मिश्रित केलेले अनारसे पण स्वतःच्या हाताने बनवलेले उत्तम, विकत घेतलेले मध्यम. काही लोकांचे अनारसे भजे भजे तो गूळ आणि तांदूळ याचं मिश्रण चांगलं झालं पाहिजे आणि त्याला ती लागते खसखस आणि चांगलं तूप, त्याच्याने बल येतं. त्याच्यावर जेवढे छिद्र पडतात तेवढं पुण्य सांगितलं आहे. अपुप म्हणून साधुक तुपा माझी तळले ऐसे तेती सामुप चांगले कास्य पात्री ठेवावे त्यावरी वस्त्र घालून उपन सन्निध ठेवावे. त्याच्यात वस्त्र घालायचं आणि पादुका त्याच्याजवळ ठेवायचा. गंधाक्षर पूजा करत सद्ब्राह्मणाशी दक्षिणा तांबूल द्यावी त्याशी, त्याच्याबरोबर तांबूल द्यावा. कारण थोडंसं तोंड कडसड होतं आणि मग तो तांबूल खाल्ला की वडतो. कला काष्टादी रूपेण सप्तश्लोक पुरुषोत्तमाची करू आणि प्रार्थना उदक सोडावे. देवाची प्रार्थना करावी आणि उदक सोडावं, पाणी सोडावं. अधिक मासी जो कोणी सादर होती तच्चरणी, भगवंताच्या चरणावर जे सादर होतात. पुरुषोत्तमा सन्निधी जाती गो ब्राह्मण पूजन, ज्याप्रमाणे गाईचं पूजन ब्राह्मणाचं पूजन भक्तिभावे करावे अनुदिन. येथेच भोग भोगून स्वर्गा पावती. इथलं गाईचं दर्शन ब्राह्मणाचं पूजन हे स्वर्गाला देणार आहे. अधिक मासी तुळशीप्रती पूजिता नित्य मनोरथ पूर्ण होती. रोज जर तुळशीचं पूजन आपण तर करतो, आता लोकांनी नवीन शोधून काढलं रविवारी तुळशीला पाणी निघालं. वृक्षाला पाणी रोजच घातलं पाहिजे, पण पावसाळ्यात बादलीवर नाही घालायचं, एवढं लक्षात ठेवा. लोक पाऊस पडू द्या बादली घेतात पाण्यानं, अरे ते सडून जाणार आहे नथू भाऊ, ऐकतच. पावसाळ्यामध्ये एक थेंब झाला, आता उन्हाळ्यात टाकणं बादलीवर. आपल्याला कळतच नाही. आणि दूध घालून, दूध घातलं ना की त्याच्याने ती माती मोझर होते आणि त्यामुळे तुळशीला कीड लागते. देवाचं पाणी दुसऱ्या वृक्षाला घाला की ती प्राणवायू सोडणारी आहे, कधीच त्याच्यातून कार्बन बाहेर पडणार नाही. म्हणून आता तुळशीचं वन लावायला सांगितलं आहे. लोक लावत आहे बाकीच्या फुलांपेक्षा तुळशा जास्ती लावत आहे. त्याला साधारणतः ऋतुमानाप्रमाणे पाणी हे ते घातलं पाहिजे. पुढे म्हणे भक्तिभावे करिता अनुदिन अधिक मासी तुळशी पूजा विशेष आणि अंती स्वर्गप्राप्ती जाण निश्चय. अधिक मास पाप निवृत्ती. अधिक मासामध्ये आपण हे सगळं केल्यानं आपलं पाप जातं. हो निस्वर्गी पावले याच विषयी वृत्तांत सांगतो तुझं. कुबेराची प्रिय परम स्मृती विलासी नाम ध्येचे. ऐशी अप्सरा उत्तम इंद्रलोकी वसत होती.
ती एकदा क्रीडा करावयासी सभे घेऊन सकयासी स्वर्गाहुने मृत्यूलोकासी हाले. मी तुम्हाला सांगितलं ना, हे सगळे स्वर्गातले देव आहे ना, यांना भूमीवर येण्याचं पाहतं, आणि तेही भारत भूमीवर. भारत भूमीवर. आता आपल्याकडे सुद्धा परदेशातले काही लोक हरिद्वार ऋषिकेश इथे येऊन राहत आहे जन्मपासून, विवेकानंदापासून. का तर ते इकडचे होते, पण भोगासक्ती झाली म्हणून तिकडे जन्माला गेले, पण पुण्य इकडचं असल्यामुळे इकडे येऊन राहत आहे. आणि आपल्या इकडचे भोगासक्ती आहे म्हणून तिकडे जाऊन राहिले. हा बदल आहे. म्हणून ही कुबेराची क्रीडा करण्याची मैत्रीण ही आली आणि कुरुक्षेत्री पातली, कुरुक्षेत्रामध्ये आली आपल्या मैत्रिणीला घेऊन. आणि तिथे फुलं वगैरे होते, आणि एक फुलाची माळ केली आणि ही कोणाला तरी घालावी. त्या सख्यांनी पाहिलं की हिला काम उत्तम झाला आहे म्हणून सख्या पळून गेल्या, आणि तिकडून दुर्वास मुनी आले आणि हिने काही विचार न करता कामप्रधान होऊन दुर्वासांच्या गळ्यामध्ये माळ घातली. अवचित पातले जाण तयात करोनी सख्या तेथोनी पळाल्या, स्मिता विलसी मात्र काम मोहे तेथेच राहिली. अविचारे माळ गळा ऋषीच्या घातली, तव ऋषी कोपला शापवाणी, म्हणे दृष्ट दुराचारणे मदसी स्पर्श केला, तरी माझ्या वचने करून पिशाच होशील मेदनी. जा म्हणे, आजपासून तू पिशाच होती. दीनवाणी झाली घट्ट चरण धरले, दुर्वासांचे पाय धरले तिने. मी अत्यंत मतिमंद, माझा झाला अपराध, तरी तुम्ही दयासागर अपराध क्षमावा. म्हणे किती अपराध, तर ही स्मिता सांगते त्याला. शत अपराध केलेले स्त्रियांनी, तरी नको पावे मुनीनी. 100 अपराध केले तरी बोलायचं नाही, कारण कोपायचं नाही ऋषीमुनींनी स्त्रियांवर. तरी हे साधो दिनानाथा, अपराधाची क्षमा करा, मदसी मुनी देवा कोप स्वभाव सोडा. म्हणून हृदयी द्रवले. एवढं बोलल्यावर ऋषी धवले. आगे म्हणे, माझी शापवाणी कथा अन्यथा होणार नाही, माझे वचन असत्य होत नाही, तू पिशाच होशील. म्हणून महानदीचा म्हणजे गंगेचा संगम सागराशी होतो, तिथे तू जाशील, एखाद्या तपस्व्याला खायला जाशील तेव्हा तुझा उद्धार होईल म्हणे. तू क्षुदेने पीडितो फिरता फिरता जाशील तेथे, अधिक मासी कृष्णद्वादशी कुमार क्षेत्रासी, तापसी पाहुनी सत्वर भक्षावया तव सन्निध. तर त्याला खायला तू जाशील म्हणे, आणि त्याचा स्पर्श होईल तेव्हा तुझा उद्धार होईल. लहान थोर जीवाशी घोर मृत्यू हरणशी, परिविधाते पिशाच योनी निर्माण केली. जगामध्ये पिशाच योनी देवाने निर्माण केली. हे पिशाच्याची निष्कृष्ट बहुता परी कष्ट, म्हणून माते विनवितो स्पष्ट उत्कृष्ट आता. ऐसे दीन वचन ऐकून ते क्षण, अधिक मासी व्रत संपूर्ण तुझा रागी अर्पिल. आणि तो जो तपस्वी असेल तो अधिक मासाचं पुण्य तुला देईल, आणि तेव्हा तुझा उद्धार होईल. ऐसे सांगून दरवास मुनी पुढे गेले स्वच्छनी, अप्सरा स्मृती विषयाची पिशाच झाली. ही अप्सरा पिशाच झाली. दुर्घटना माझी कंकट परोपकारी, उदक न मिळे चूळ भरी. ऐसे राजस्थानमध्ये जन्माला घातले. म्हणून राजस्थानमध्ये पिशाची योनी जास्त आहे. दोरे धागे निंबू घेणू जास्त. पण ते लोक असले तर त्यांचा दोरा दंडावर असलाच पाहिजे. तावी रतनगड असं असतं. म्हणून आणि ती तिकडे गेली म्हणे. अंतरी उपजले ज्ञान, मुरी वचन झाले स्मरण, तापस्याचे धरले चरण, भावे शरण गेली. हा पुला पर्व वृत्तांत कथिला त्यास, साधू दयार्ण चित्त झाला सत्य करीत मुनी वचन. अधिक मासाचे पुण्य दिदले पिशाच लागून, तेने तात्काळ तो मुक्त झाला, स्वर्गासी जाती झाली. लगेच तपस्व्यानं ऋषीचं नाव सांगितल्यावर दुर्वासाचं पुण्य देऊन टाकलं. न मिळे दान सत्य वचने ऐसे,
अधिक नाही सत्य सत्य तैसे कर्म तैसे वर्म आणि तैसाची धर्म जाड पा म्हणून अधिक मासी नसे ब्रह्मांडी पर्वताहून श्रेष्ठ मिळू ग्रहामादी भास्करू तैसा हा अधिक मास. जसा ग्रहांमध्ये सूर्य श्रेष्ठ आहे, पर्वतांमध्ये मेरुमंदार श्रेष्ठ आहे, तसं 12 महिन्यांमध्ये अधिक मास श्रेष्ठ आहे 13वा. सर्व मासात उत्कृष्ट अधिक मास ऐसे कळून श्री श्रेष्ठ बोलता स्पष्ट झाला. स्नान आधी करावे काही घृत पावने सर्व. म्हणून काय करशील इंदिरे तर स्नान आणि घृताचे पदार्थ. ऐशी ऐकता हरीची कथा पुनरापी बोले क्षीराग्र सुता ही परम पावन कथा. पुढच्या प्रसंगी वर्णन करील अशी ही परम कथा आणखीन उद्याच्या अध्यायात सांगेल म्हणे. अधिक महात्म्य सार बृहन्नारदी पद्माधार सज्जन श्रोते ऐकती चतुरक्षोध्याय. श्रीकृष्णार्पणम. सत्यगुरु राये कृपा मज केली परिणाय घडली.